गौतम बुद्धांच्या सामाजिक तत्त्वज्ञानात मैत्री या संकल्पनेला फार मोठे महत्त्व आहे. मानवी समाजात जिवंतपणा व संवेदनशीलता येण्यासाठी, समस्त समाजाचे महत्तम कल्याण होण्यासाठी व्यक्तींमध्ये मैत्रीभाव नसेल तर समाजात कृत्रिमता येते, यांत्रिकपणा येतो. समाज आहे तिथे मैत्री आवश्यक आहे. सारा समाज परस्पर मैत्रीने बांधला गेला पाहिजे. मैत्रीभाव असेल तरच आपण परस्परांच्या सुखदुःखात समरस होऊ शकू. नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे बुद्ध धम्म इन मराठी पॉडकास्ट चॅनलवर. आज आपण गौतम बुद्धांचा एक महत्त्वाचा उपदेश, आपल्या विरोधकाप्रतीसुद्धा मैत्रीभाव बाळगा, याबद्दल जाणून घेऊया. परस्परांप्रती मैत्रीभाव असणे अगत्याचे आहे. राग, द्वेष, मत्सर, घृणा, वैर, वैमनस्य या सर्व मनोविकारावर मैत्री हेच मोठे गुणकारी औषध होय. दयायुक्त प्रेम म्हणजे मैत्री होय. मैत्री म्हणजे समस्त प्राणीमात्राप्रती स्नेहभाव, दयाभाव. सर्वांप्रती स्नेहभाव, मैत्रीभाव माणसाला शुद्ध बनवतो, मनातील विकृती घालवतो, मानसिकदृष्ट्या बलशाली बनवतो. वैरालाही जिंकण्याची शक्ती मैत्रीत असते. मैत्री केवळ मनुष्य प्राण्यासाठीच असणे पुरेसे नाही, तर सर्व सजीव मात्रांप्रती मैत्रीभाव आवश्यक आहे. मैत्रीभावाने चित्त स्थिर व अविचल राहते. मैत्री ही करुणेच्या पुढची पायरी आहे. आपल्या विरोधकाप्रतीसुद्धा मैत्रीभाव बाळगला पाहिजे असे बुद्ध सांगतात. मनाच्या संतुलनासाठी, शुद्ध मनासाठी, निरोगीत विकाररहित मनासाठी इतरांप्रती मैत्रीभाव ठेवणे व तो जोपासणे, वृद्धिंगत करणे आवश्यक आहे. जिथे मैत्रीभावाचा अभाव आहे तिथे क्रोध, आसक्ती, लोभ, द्वेष, घृणा, तिरस्कार जन्मास येतात. मैत्रीभाव नसल्यामुळेच आपण तुझे माझे करत असतो, माझे व परके असा भेद करत असतो. मैत्रीभावामुळे माणूस समतेत राहतो, माझे व परके असा भेदभाव करत नसतो. इतरांप्रती शुभ चिंततो, सर्वांचेच मंगल व्हावे अशी कामना करतो. यालाच खरा मैत्रीभाव म्हणतात. समाजात शोषण थांबवायचे असेल तर परस्परांप्रती मैत्रीभाव वृद्धिंगत केला पाहिजे. समाजातून क्रोध, वैमनस्य, घृणा घालवायची तर मैत्रीभावना वाढीस लावली पाहिजे. अर्थात यासाठी सर्वांप्रती समताभाव विकसित करायला हवा. आसक्ती नष्ट केल्याशिवाय मैत्रीभाव वाढणार नाही. आज सर्वत्र कटुता, स्वार्थ, अशांती, वैर, वैमनस्य सतत वाढताना दिसत आहे. याला उपाय फक्त मैत्रीभाव हाच आहे. मानवी समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी मैत्रीभाव अत्यंत आवश्यक आहे. मैत्रीभावनेतून सेवाभाव विकसित होतो. मैत्रीभाव नसेल तर दुःखितांप्रती, असहाय लोकांप्रती मनात प्रेम, दया व करुणा जागृत होणार नाही. मला आशा आहे मित्रांनो की आजचा हा एपिसोड आपल्याला नक्कीच आवडला असेल. धन्यवाद.